विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली की मॅडम मनोरे टॉपिक घ्या. ह्या टॉपिक मध्ये काही अवघड नाही. फक्त तुम्हाला ह्या टॉपिक कसा संबंध दिलाय ते समजलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक मनोरा दिला जातो. म्हणजे मनोरा म्हणजे एक अशी एक आकृती दिली जाते. त्याचा संबंध लावायचा. बघा मी आकृती काढते. 1 2 पी क्यू जशी आकृती दिली ना तशाच संबंध लावायचा प्रयत्न करायचा. 6 5 4 3 डब्ल्यू व्ही यू टी एस 7 8 9 10 एक्स वाय झेड 11 आणि 12 आणि 12 आणि 11 हा तुम्हाला मनोरा दिलाय. मनोरा म्हणजे एक थोडक्यात त्यामध्ये तुम्हाला अंक किंवा अक्षर ह्याची तुम्हाला तिथं मांडणी केली जाते. त्याला आपण मनोरे म्हणतो. मग ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला क्वेश्चन कोणत्याही प्रकारचं विचारू शकते. फक्त पहिल्याचा संबंध आता समजा 1 6 5 आणि व्ही असं दिलंय. ह्याचा संबंध तुम्हाला 2 3 4 आणि टी ह्याच्यासोबत दिलाय. तर तुम्हाला काय म्हटलेलं आहे 12 7 आणि व्ही याचा संबंध कशाशी असेल असा क्वेश्चन केलेला आहे. मग तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत. 1 पी क्यू 5 दुसरा ऑप्शन आहे 2 आर क्यू 4 तिसरा ऑप्शन आहे 11 झेड वाय 9 आणि चौथा ऑप्शन आहे 11 10 9 आणि टी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय तर ह्या दोघांचा संबंध बघायचा आहे. म्हणजे ह्या दोघांचा संबंध कसा लागलेला त्याचा आणि त्याच्या पुढच्या संख्येचा किंवा त्याच्या पुढच्या गोष्टीचा आपल्याला संबंध लावायचा. आता 1 6 5 व्ही 1 1 6 5 आणि काय व्ही व्ही कुठे आहे इथं असा संबंध लावलाय. मग दुसऱ्याचा काय 2 3 4 आणि टी असा संबंध लावलाय. म्हणजे सेम आकार दिलाय. बरोबर आहे. तसं आता दुसऱ्याचा बघा 7 बरोबर आहे 8 आणि व्ही. मग आता इथला पण संबंध कसा असला पाहिजे 11 10 9 आणि टी 11 10 9 आणि टी. का तर ह्याचा पण तुम्हाला आकार कसा दिला इथं 7 झालं की इथले अंक दिला. इथला अंक झाला की लगेच इकडचा अक्षर दिलाय. मग तसा याचा संबंध असला पाहिजे 11 10 9 आणि टी आहे का रे 11 10 9 आणि टी. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर किती आहे 4. म्हणजे थोडक्यात फक्त एवढीच गोष्ट ह्यात लक्षात ठेवायची दुसरं काहीच नाही. बघा ह्याच्यावरचाच पुढचा क्वेश्चन आणखीन एक घेऊयात आपण. तुम्हाला काय दिलाय बघा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन तुम्हाला दुसरा क्वेश्चन असा दिलाय 5 6 पी क्यू आणि यू ह्याचा संबंध तुम्हाला कशाशी लावलाय तर 4 3 आर क्यू आणि यू शी लावलाय. तर तुम्हाला क्वेश्चन काय केलंय बघा तर तुम्हाला इथं ब्लँक ठेवलंय आणि पुढचे तुम्हाला अंक दिलाय 9 झेड वाय यू ह्याचा संबंध कशाशी असेल असा क्वेश्चन तुम्हाला केलेला आहे. बरोबर आहे. मग आता आपण काय करू ऑप्शन लिहून घेऊयात. आता ऑप्शन कोणकोणते दिलेत बघा. एक नंबरचा ऑप्शन लिहून घेऊयात आधी. एक नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे 8 7 झेड वाय आणि 12. दुसरा ऑप्शन दिलेला आहे 8 7 डब्ल्यू 6 यू. तिसरा ऑप्शन दिलेला आहे 8 7 एक्स वाय आणि यू आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला 9 10 यस 3 आणि यू. आता तुम्हाला याचा संबंध लावायचा. ह्याचा काय लावायचा आहे संबंध. चला आपण लावून घेऊयात संबंध. आता बघा पहिल्यांदा 5 6 पी क्यू यू बघा. आता आपण काय करू आधी हे खोडू म्हणजे तुम्हाला त्या दुसऱ्याचा संबंध लावता येते. हे आपण आधी पुसूयात म्हणजे काय होतंय तर दुसऱ्याचा संबंध तुम्हाला कळतंय. हे आपल्या आधीच्या क्वेश्चनचा आन्सर आहे. हे क्वेश्चन आपण सोडवलेलं आहे
त्यामुळे हे आपण पुसतोय, ह्याचा आता काही संबंध नाही. इथं T 3 9 8 10 4. आता बघा काय म्हटलंय बरं का, 5 6 PQU. 5 6 कुठं आहे इथं, 6 PQ आणि U असा संबंध लावलाय. पुढं काय सांगितलंय, 4 3 RQ आणि U असा संबंध लागलाय. मग आता पुढं काय सांगितलंय आपल्याला, 9 10 ZY आणि U. मग आता संबंध आपला कसा असणार नाही, इथून इकडे गेले मी इथून इकडे जाणार, 8 7 X 8. बघा इथं 9 10 ZY आणि U आलतं, मग इथं 8 7 X Y आणि U येईल. मग ऑप्शन नंबर किती आहे बघा, 8 7 X Y आणि U. ऑप्शन नंबर किती आहे रे, 8 7 X Y आणि U. जसा संबंध बघा इथं पण काय केलं आधी, 5 6 PQ आणि U आलतं, इथं 4 3 RQ आणि U. इथं आपल्याला काय सांगितलं होतं, 9 10 ZY आणि U. मग इथं पण काय येणार, 8 7 XY आणि U. म्हणजे आपलं उत्तर किती येणार, ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर किती उत्तर आहे, 3. म्हणजे जसा संबंध आपण पहिल्याचा दुसऱ्याशी लावला तसं तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध लावायचा, एवढंच इथं आहे, दुसरं काहीच नाही. एवढं सोपा मनोरा टॉपिक आहे. चला आता अजून एक गणित आपण घेऊ मनोऱ्यावरचं. चला आधी आपण मनोरा रचूयात. जरा थोडा आपण आता संख्यांच्या आधारित मनोरा घेऊयात. पूर्ण संख्या 15 43 54 13 28 28 31 13 28 31 50 52 16 20 33 29 51 35 17. मनोरा व्यवस्थित काढायचा बरं का, जसा आहे तसा. तुम्हाला काढायची गरज नाही का, तर तुम्हाला परीक्षेत ऑलरेडी दिलेला असतो, तिथंच तुम्हाला उत्तर सोडवायचे असते, त्यामुळे काढायची गरज नाही. 23 60 36 30 38 18 19 22 26 32 37 34 21. आता तुम्हाला वाटत असेल मॅडम मी मनोरा मोठा आहे त्यामुळे अवघड असेल, अजिबात अवघड नाही. फक्त मनोरा कितीही मोठा देऊ द्या, फक्त गणिताचं व्यवस्थित तुम्ही जसं डायग्रामॅटिक पहिली डायग्राम दुसऱ्याशी संबंधित आहे तसं तिसरी चौथ्याशी असणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ही झाला मनोरा. अवघड नाहीये मनोरा, सोपा आहे, फक्त व्यवस्थित आकृती बघायची. आता क्वेश्चन काय दिलाय बघा, ह्याच्यावर पहिला क्वेश्चन दिलाय 43 52 36 50 आणि 33. ह्याचा संबंध लावलेला आहे 54 16 30 20 आणि 17 ह्याच्यासोबत. तर तुम्हाला काय विचारलंय, इथं क्वेश्चन मार्क केलाय आणि पुढची संख्या दिली 31 35 37 17 आणि 18. तुम्हाला ऑप्शन दिलेत बघा, एक नंबरचा ऑप्शन दिलाय तुम्हाला 13 29 26 33 आणि 23. ऑप्शन 2 दिलाय 13 29 26 51 आणि 30. ऑप्शन तिसरा दिलाय 13 29 26 60 आणि 33. चौथा ऑप्शन दिलाय 13 29 26 36 आणि 51. असे 4 ऑप्शन दिलेत. आता आपण काय करूयात, बघूयात की ऑप्शन कोणता बसतंय, कोणतं उत्तर येते. पहिलं बघा 43 52 36 50 33. बघा 43 52 36. बघा 36 कुठे आहे, 43 52 36 खाली बघा 43 52 36 50. परत कुठं 50, कुठं आहे 50, इकडं 50. नंतर काय आले 33, कुठं आहे इथं. तसा संबंध दुसऱ्याचा आहे का बघा 54 16 30. नंतर काय दिले 20 दिले, 20 कुठं आहे इकडं. आणि नंतर काय दिले 17, 17 कुठं आहे इथं. म्हणजे ह्या दोघांचा सेम संबंध आहे.
तसंच आपल्याला दुसऱ्या तिसऱ्याशी संबंध लावायचा आहे बघा. लावूयात आपण. काय सांगितलंय? 31 35. 31 कुठे आहे बघा? 31 31 30 31 बघा. 31 35 37. पुढं काय सांगितलंय? 17. 17 कुठं आहे? इथं. 17 आणि 18. तसं इथं काय घ्यावं लागल? ह्या लाईन मधलं बघा. ह्या लाईन मधलं काय घ्यावं लागल? आता इथं आपल्याला 31 घेतलंय. इथं काय घ्यावं लागल? 13. इकडे शेवटचा अंक, इकडचा पण शेवटचा अंक. 13 29 26 बघा. 13 29 26. परत इकडे जायचं 33 आणि परत खाली यायचं 23 बघा. 13 29 13 29 26 आणि परत ह्याने इकडून ही मधला अंक सोडून इथलं घेतलं. मग इथला आपला मधला अंक सोडून हे घ्यावं लागेल. म्हणजे काय येईल? 33. 33च्या लगेच खालचा अंक घेतला इथं. 17च्या खालचा अंक घेतला म्हणल्यावर 33च्या लगेच खालचा अंक 23 आहे. एक ऑप्शन 13 29 26 33 23. 13 29 26 33 23. ऑप्शन नंबर किती आलं? 1. ऑप्शन नंबर किती आलं? 1. बघा, सगळ्यांना समजलं पाहिजे की उत्तर काय आलंय ते. फक्त संबंध लावता आला पाहिजे. पहिल्या दुसऱ्याशी जसं लावला ना तसं तिसऱ्या चौथ्याशी संबंध लावायचा. ऑप्शन नंबर उत्तर किती आलं? 3. ऑप्शन नंबर 1. आता आपण पुढचं ह्याच्यावरच एक गणित बघूयात. बघा, ह्याच्यावरच एक गणित घेऊयात पुढे. अजून तुम्हाला गणित काय दिले बघा. दुसरं गणित 33 19 60 आणि 26. 38 आणि 37 ह्याच्याशी लावलाय. तर तुम्हाला काय म्हटलंय? 23 27 22 आणि 39 ह्याचा संबंध कोणाशी असेल असा क्वेश्चन केलाय. तुम्हाला ऑप्शन दिले. ऑप्शन 1 नंबर दिलाय 38 58 37 आणि 25. ऑप्शन नंबर 2 दिलाय 18 62 34 आणि 41. ऑप्शन नंबर 3 दिलाय 18 62 34 आणि 38. आणि चौथा ऑप्शन दिलाय 38 58 37 आणि 30. चला आपण सहसंबंध लावूयात. पहिला काय सांगितलाय? 33. 33 कुठं आहे? इथं. 33 नंतर काय सांगितलंय? 19. 19 कुठं आहे? इकडं. नंतर काय घेतलंय? 60. 60 कुठं आहे? इकडं. नंतर काय घेतलंय? 26. 26 कुठं आहे? इथं. तसं इथं पण काय? इथं दुसरा संबंध काय लावलाय? 17 21. 21 नंतर 38. 21 नंतर 38. 21 नंतर 38 आणि नंतर काय घेतलंय? 37. तसं आपल्याला आता पुढचा संबंध काय लावावं लागेल बघा. काय लावावं लागेल? 23. 23 कुठं आहे? इथं. 23 नंतर काय घेतलंय त्यांनी? 27. 23 27 नंतर काय घेतलंय? 22. 22 नंतर काय घेतलंय? 39. तसं इथं आपल्याला ह्या लाईन मधला शेवटचा अंक कोणता? 18. 18 नंतर 62. 18 नंतर 62. मग ही लगेच सोडून परत कोणता अंक घेतला? हिने 34. 34 नंतर लगेच खालचा 41. म्हणजे उत्तर काय? 18 62. बघा, इथं 23 नंतर इथं 23 घेतलं की इथं 18 घ्यावं लागेल. 23 नंतर इथं 27 घेतलं, इथं काय घ्यावं लागेल? 62. मग त्याने ही मधले 2 सोडले, ती सोडून ही घेतलाय म्हणजे 34. इकडे 22 घेतलं, इथं 34 आणि 34च्या लगेच खालचा म्हणजे 18 62 34 आणि 41. ऑप्शन नंबर किती आहे? 18 62 34 आणि 18 62 34 आणि 41. ऑप्शन नंबर 2. समजलं असेल सगळ्याला. मनोरा टॉपिक अजिबात अवघड नाहीये. काही म्हणजे काही अवघड नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की संबंध कसा लावायचा. समजतंय का? आता अजून एक गणित घेऊयात आपण अक्षरांवरच. पूर्ण अक्षर सगळी बघा. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. Y झालं की Z. नंतर इथं A B चालू केले. A B C D E F G H I J K L N O P Q R S. एवढा मोठा मनोरा दिलाय.
आता काही काही जण मनोरा बघूनच घाबरतात, घाबरायची गरज नाही. मनोरा किती जरी मोठा असला तरी उत्तर सोपंच असतंय. का तर तुम्हाला त्याचं फक्त संबंध समजला पाहिजे. तुम्हाला काय दिलंय, KLWV ह्याचा संबंध ONAB ह्याच्यासोबत दिलाय आणि तुम्हाला विचारलंय GH चा संबंध कोणाशी. बरोबर आहे. तर आपण बघूया KLWV, KLW आणि इकडे V. तसं इथं काय सांगितलंय, ONA आणि B. बरोबर आहे. तसा GH कुठं आहे, इथं GH. मग ह्याचा संबंध काय येते, ऑप्शन द्यायचे राहिले बघा. ऑप्शन बघा, JI, दुसरा ऑप्शन EF, तिसरा ऑप्शन IJ आणि चौथा ऑप्शन DC. GH G इकडून H इकडे आले म्हणजे इकडे पण काय येणार आहे, J पासून I पर्यंत. J पासून I पर्यंत ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. समजतंय का. दुसरं बघा, दुसरं काय सांगितलंय, HQR त्याचा संबंध ITS सोबत लावलाय, तर YQP ह्याचा संबंध कोणाशी असेल असा क्वेश्चन केलाय. ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 1 YST, दुसरा ऑप्शन YNM, तिसरा ऑप्शन YUT आणि चौथा ऑप्शन YTU. असे तुम्हाला 4 ऑप्शन दिले. आता आपण हे थोड्या वेळासाठी खोडूयात म्हणजे आपल्याला पुढचा संबंध लावायला सोपं जाते. बघा आता काय सांगितलंय पहिल्यांदा तुम्हाला, HQR. HQ कुठं आहे, HQR. इथं काय सांगितलंय, ITS. मग तसा Y कुठं आहे बघा, YQR. मग इथं Y चं नंतर Q कुठे येते, Q आणि नंतर P इथं. मग इथं पण कसं येणार बघा, इथून इकडे इथून घेतलंय. आता इकडे 3 घर आहेत आणि इकडे पण 3 अंक आहेत, त्यामुळे Yच घ्यावं लागलं. काय घ्यावं लागेल, Y नंतर त्यांनी Y नंतर ही सोडलंय, E सोडलंय म्हणजे इथं काय घेतलंय त्यांनी, M घेतलंय आणि M घेऊन म्हणजे इकडे Q घेतलंय, काय घ्यावं लागेल, M आणि M नंतर N म्हणजे आपलं उत्तर काय YMN. YNM इथे N घ्यावं लागेल, परत माघार जावं लागेल म्हणजे ऑप्शन नंबर 2 YNM. ऑप्शन नंबर